2026च्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकाराचा आणि कुठल्याही भानगडीचा आणि कुठल्याही टिप्पणीचा आमची काँग्रेस पार्टी कुठल्याही याच्यानं दगाबाजी आणि टिप्पणी करून जनतेने निवडून दिलं तुम्हाला तर त्याच्यात तुम्ही आपला काय बरोबर सवाल केला तुम्ही ना. मला निवडणुकीमधून मला त्यांनी नगरसेवक म्हणून त्यांनी मला विजयी केलं. तर मी माझ्या पहिला काम आमच्या इथे सलम एरिया बी आहे तुमच्या सेट म्हणजे आपण त्याला हे म्हणून आपण हे कॅमेऱ्याची व्यवस्था या हर मोहल्ल्यामध्ये हर गल्लीमध्ये हे देणं आवश्यक आहे. कारण की त्याच्यामध्ये चोरी चपाटी आणि बहुबेटी जे असते त्यांना त्यांची इज्जत म्हणा किंवा छेडखानी म्हणा चोऱ्या चपाट्या याला कुठेतरी त्या कॅमेरा माध्यमातून कुठेतरी अडकण येईल. महिला मुद्दा महिलासाठी मला ते महिला सुरक्षेसाठी. अच्छा, काँग्रेस पक्षाने जाहीरनामा जाहीर केला. तुम्ही काँग्रेस पक्षाचे आहे म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. 500 चौरस फुटाचे घर ज्यांचे आहेत ज्या लोकांचे सामान्य नागरिकांचे त्यांच्यासाठी मालमत्ता कर जे आहे ते पूर्णतः माफ करू असं काँग्रेस पक्षाने म्हटलं. त्याच्यात तुमचं काय म्हणणं? अगदी बरोबर आहे. आधी 500 फुटाच्या घरावरती जो कोणी बांधकाम असेल आणि ते आता भरमाट ज्यांनी टॅक्स लावला त्यांना पक्षाकडनं अशी सूचना आहे की बा त्यांचं कर जे आहे नागपूर महानगरपालिकेचं कर ते माफ होणार. मानसिकता ठेवली आहे. जाहीरनामा जाहीर केलेला आहे. तुम्ही तुमच्या वार्डातल्या लोकांकडे कोणत्या नजरेनं बघत आहात? रोजगार भरपूर बेरोजगारीवर खूप मोठा प्रश्न आहे. पण जे आता जे फुटपाथवर जे बसलेले आहे आणि जे गल्लोगल्लीमध्ये जे छोटे मोठे जे व्यापार करणारे भाजीपाला विकणारे जे आहेत काही कोणी अजून बी काही दुकानं असतात त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की बा त्यांना स्थायी कुठे बसवायचं त्यांना कुठं काय त्याला जागा करायचं हे पूर्णपणे आम्ही जेव्हा निवडून चारही लोक निवडून आले तर आम्ही ते हमखास त्यांना त्यांची व्यवस्था आम्ही करून देऊ. तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून होते तेव्हा बीजेपी पक्षात होती आणि बीजेपी कार्य करत होती. काय तुम्ही सामान्य जनता म्हणून त्या बीजेपीच्या कामकाजात तुम्ही खुश होते? बीजेपीच्या कामातून खुश नाही. बीजेपी रेटून बोलते. आम्हाला बीजेपीच्यावर भरोसा राहिलेला नाही. ते फक्त दाखवण्याचं काम करतात. याच्या अगोदर काँग्रेस सरकारनं कामं केले. काँग्रेस सरकारचेच कामं आहे आणि हे लोक येऊन बसले.